आज एक दुःखद घटना, वेदनादायी आणि मनाला कल्पनाच करता येणार नाही अशी माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांच्या निधनाची वार्ता ऐकून मनाला दुःख होत आहे। अपघात तोही विमानाचा आणि दुर्दैवी मृत्यू तेही त्या बारामतीमध्ये, ज्या बारामतीतूनच एक कार्यकर्ता ते नेता, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पदीपर्यंत पोहोचणारा नेता अजितदादा आपल्यामध्ये आज नाही आहेत। त्यांना आदरांजली, भावांजली आणि श्रद्धांजली मी अर्पित करतो। कालच महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये आम्ही भेटलो। खरं तर कॅबिनेट मधल्या गोष्टी बाहेर सांगणं संयुक्तिक नसतं, पण तरी त्यांची कर्मठता कामाप्रती किती होती तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आर्थिक तरतुदी वेळेत पूर्ण झाल्या पाहिजेत, वेळेत काम झालं पाहिजे, या संबंधातल्या असलेल्या प्रेझेंटेशन मध्ये सुद्धा अमूल्य सूचना कालच अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी दिल्या। आमचा विभाग अर्थमंत्री म्हणून त्यात जाणारं विनियोजन आणि कार्यगती याबद्दल ते काल कॅबिनेटमध्ये आग्रही त्यांनी भूमिका मांडली। शेतकऱ्यांशी आणि पिकाशी संबंधित त्यांचं नातं जन्मापासून होतं आणि त्यामुळे सहकारी मंत्र्याबरोबर काल सहज बोलताना सुद्धा मक्याबद्दलचाही प्रश्न त्यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांचा सहजतेने मांडला। शेतकऱ्यांचा नेता, जमिनीवरचा नेता, कुशल प्रशासक आणि कामाप्रती कर्मठ आणि प्रयत्नात कुठलीही तडजोड न करणारा असा हा नेता आज आपल्यामध्ये राहिला नाही। आज ज्यावेळेला अजितदादांना आदरांजली, श्रद्धांजली वाहताना बऱ्याच गोष्टी डोळ्यासमोर त्यांच्या आठवणी येतात। निखाळसपणे हसणं, चेहऱ्यावरच्या हावभावात मिश्किलपणा असणं, वेळेप्रती कटिबद्ध, सकाळी 6लाच पहिली भेट, कुठल्याही कार्यक्रमाला जायचं तर वक्तशीरपणा आणि वेळेवर पोहोचणं, अर्थमंत्री म्हणून राज्याचा आर्थिक गाडा नीट चालला पाहिजे म्हणून तरतुदी, यम नियम याबद्दल आग्रही असणं, राज्यभरात कुठेही नवीन वास्तूचं उद्घाटन करायला गेल्यावर अजितदादांचं विशेष होतं। इमारत असेल तर त्या इमारतीचं बांधकाम, त्याची गुणवत्ता तपासणं, अगदी कुठे कॅन्टीन असेल तर त्या कॅन्टीनमध्ये असणाऱ्या सर्व जेवणाच्या गोष्टी असतील त्याची गुणवत्ता तपासणं, अगदी साधं चादर उशांपासून सगळ्या गोष्टी या सरकारच्या गुणवत्ता धारक असल्या पाहिजेत, याचं परिरक्षण करणं ही त्यांची विशेषता राहिली आहे। शेतकऱ्यांचे, युवांचे, माता भगिनींचे, महाराष्ट्रातल्या सर्व समाजाच्या कामासाठी कार्यकुशल असा प्रशासक हा आपल्यातला निघून गेला। क्रीडा विश्व असेल, महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटना असेल, त्यातही त्यांचा वावर। मला आठवतंय की वैज्ञानिक नारळीकरजी यांच्या नावाने आणि माननीय अनिल काकोडकरजी यांच्या प्रयत्नाने विज्ञानाच्या प्रयोगशाळा जिल्ह्यात उभ्या राहिला पाहिजे, यासाठी त्यांनी केलेला माझ्याकडचा पाठपुरावा
ते विज्ञानातल्या प्रयोगशाळांबद्दल किती आग्रही होते यालाही स्पष्ट करतो. कामाची नीटनेटकी पद्धत याचं ते आदर्श होते. राज्याच्या राजकारणात चढ उतार प्रचंड पाहिले, पण डगमगले नाहीत. मान्य शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात लहान कार्यकर्त्यापासून राज्याच्या परमोच्च नेत्यापर्यंत त्यांनी काम केलं. मला या ठिकाणी याचा उल्लेख करावासा वाटतो, कारण ते आठवणीत आहे. मान्य नरेंद्र मोदीजी, अमित शहाजींच्या नेतृत्वात जीएसटी काउन्सिलच्या होणाऱ्या बैठकीत अर्थमंत्री म्हणून तेव्हा आणि आता सुद्धा त्यांनी केलेलं योगदान अमूल्य आहे. आणि माझी माहितीच आहे, करोनाच्या त्या काळात माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची ऑन स्क्रीन ज्या बैठका व्हायच्या ऑनलाईन, त्या ऑनलाईन बैठकीत ऑन स्क्रीन वेळेवर उपस्थित राहणारे जे कमी नेते होते त्यात वक्तशीरपणे अजितदादा राहायचे. अजितदादांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो. त्यांची पत्नी, त्यांचे पुत्र, परिवार यांना दुःख सहन करण्याची ताकद देवो. मान्य शरद पवार, सुप्रियाताई आणि या सगळ्यांना या दुःखातून जी पीडा झाली आहे त्यामध्ये त्यांना ताकद बाहेर निघण्याची परमेश्वर देवो. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि परिवार राष्ट्रवादी या कार्यकर्त्यांना या दुःखातून बाहेर पडण्याचं बळ देवो. मान्य देवेंद्रजींबरोबर त्यांचा असलेला सलोखा, संबंध आणि मैत्री यातना देवेंद्रजी आणि राज्यातील अन्य नेत्यांना झालेल्या दुःखातूनही त्यांना बाहेर पडण्याचं बळ देवो. अशीच आदरांजली आणि श्रद्धांजली मी या ठिकाणी वाहतो.